सर्वांना प्रथमतः नमस्कार. मी आपलाच वेदमूर्ती माहेश्वर मूर्ती आकाश स्वामी महाराज गोदरे. तर आपल्याला हा व्हिडिओ बनवण्याचा माझा हा आजचा मुद्दा आहे. येणाऱ्या 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडव्याचा हा सण आहे. तर गुढीपाडव्याच्या दिवशी कुठली कृत्य करावीत आणि काय काय करावं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर पाहूयात आपण, चला मग. तर गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी 6:56 आपल्याला गुढी उभी करायची आहे आणि गुढी 6:56 उभी करायची आहे. तर या दिवशी अमावस्या या तिथीचा क्षय आहे. चैत्र प्रतिपदेपासून ते रामनवमीपर्यंत हा नवरात्रीचा कालावधी आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी एक वेळूची काठी घ्यायची. वेळूची काठी घेऊन तिला तेल लावायचं. तेल लावल्यानंतर गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. गरम पाण्याने धुतल्यानंतर तिला हळदी, कुंकू, भस्म असे त्याचे 3 पट्टे ओढायचे आहेत. तर 3 पट्टे ओढल्यानंतर तिला केशरी रंगाचं वस्त्र नेसवायचं आहे. केशरी रंगाचं वस्त्र नेसवल्यानंतर पुढे तिला एक साखरेची म्हणजे आपल्या घाटीची माळ घालायची आहे. त्याच्यानंतर खारकेच्या घाटीची माळ घालायची आहे. त्यानंतर तिला कंकण बांधायचं आहे. कंकण बांधल्यानंतर तिच्यावर तांब्या असते किंवा कुठलं पात्र असेल तर ते उघडं घालायचं आहे. आणि गुढी म्हणजेच काय आहे, ब्रह्मध्वज आहे आणि ही आपली सांस्कृतिक परंपरा आहे. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की बाबा या दिवशी म्हणजेच पंचांगाचं गणेश पूजन केलं जात असते. आणि या दिवसाचं आपण ब्राह्मणजींना किंवा पंडितजींना, गुरुजींना काय विचारत असतो की पंचांगामध्ये या संवत्सराचं फल काय आहे हे प्रत्येक जण विचारत असतो. त्यानंतर याच दिवशी आपल्याला लाल कपड्यामध्ये एक काय करायचं आहे, आपल्याला घ्यायची आहे वडाच्या झाडाची मुळी घ्यायची आहे 3 इंच लांबीची. वडाच्या झाडाची मुळी, हिरडा आणि रंगोळी. तर हे घेऊन आपल्याला काय करायचं, रंगारा घेऊन आपल्याला काय करायचं आहे, लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे. आणि ते घेऊन आपल्याला लाल कपड्यामध्ये बांधून दाराच्या वर बांधायचं आहे. दाराच्या वर बांधल्यानंतर काय होणार, आपलं संकटांपासून रक्षण होणार, भीतीपासून संरक्षण होणार. यासाठी आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत. आपल्या अडचणी वगैरे सर्व दूर होतील. आणि त्यानंतर शेतकऱ्यांसाठी गुढीपाडव्याच्या दिवशी आपलं जी शेती असते, शेतीच्या मध्यभागी सीता मातेचा एक नैवेद्याचा घास शेतामध्ये पुरायचा आहे. हेही करायचं आहे आपण. आणि याच दिवशी आपल्याला हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो. पण या दिवशी आपल्याला जमीन खरेदी करता येते, सोने खरेदी करता येते, चांदी खरेदी करता येते. पण वास्तुशांती, पायाभरणी, आपलं वास्तुशांती, भूमिपूजन वगैरे या दिवशी घरासंबंधित कुठल्याही पूजा वगैरे करता येत नाहीत. पण हा मुहूर्त 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. त्यासाठी सर्वांनी गुढीपाडव्याच्या दिवशी आपली गुढी उभी करायची आहे. त्यानंतर हे सांगितलेले मी उपाय आपण सर्वांनी आपले अवश्य करायचे आहेत. तर सर्वांनी या उपायापासून सगळ्या गोष्टी अनेक फायदे होतात. तर त्याच्यानंतर आणखी एक उपाय काय आहे, तर गुढीपाडव्याच्या दिवशी काय सांगितलं, तर आपला जो झाडाचा म्हणजे लिंबाचा पाला, त्याच्यानंतर तुम्हाला सांगितले मिरे, जिरे, ओवा आणि गूळ हे काय करायचं आहे, 5 संमिश्रण करायचं आहे. याने स्नान करायचं. स्नान केल्यानंतरही आपल्याला काय होणार, पण हे स्नान केल्यानंतर आपण खायचं आहे. पण हे कधी खायचं आहे, सकाळी सकाळी उपवासी पोटी खायचं आहे. आणि गुढीपाडव्याच्या दिवशीच हे सर्व करायचं आहे. आणि हे केल्यानंतर आपल्याला भरपूर लाभ होईल, सुख, शांती, यश वगैरे मिळून जाईल. आणि गुढीपाडवा हा आपला सांस्कृतिक उत्सव आहे. त्यानंतर हा मराठी नवीन वर्षाची ही सुरुवात आहे. आणि याच दिवसापासून नवीन पंचांगाला सुरुवात होत असते. तर सर्वांनी या गोष्टीचा अवश्य लाभ घ्यावा. सर्वांना नमस्कार.